बघा, कॅल्क्युलेट द इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी फॉर द फॉलोइंग इन्फॉर्मेशन ॲट स्टेट द नंबर ऑफ ऑर्डर्स टू बी प्लेस इन अ इयर. म्हणजे बघा, आपल्याला काय कॅल्क्युलेट करायला सांगितले, इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी. तर इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी म्हणजे आपल्याला जी ऑर्डर द्यायची आहे त्या ऑर्डरमध्ये किती क्वांटिटीची ऑर्डर द्यायची आणि अशी क्वांटिटी आपल्याला ठरवायची आहे की त्या क्वांटिटी खरेदी करण्यासाठी आपल्याला कमीत कमी किंमत मोजावी लागणार आहे, म्हणजे कॉस्ट आपल्याला ही कमी येणार आहे. ऑल्सो स्टेट द नंबर ऑफ ऑर्डर टू बी प्लेस इन अ इयर. आणि एका वर्षामध्ये किती ऑर्डर या प्लेस केल्या जातील हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यासाठी आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. कन्झम्पशन ऑफ द मटेरियल्स पर ॲनम किती दिलेली आहे, 10,000 किलोग्रॅम. त्यानंतर ऑर्डर प्लेसिंग कॉस्ट पर ऑर्डर ₹50. कॉस्ट पर किलोग्रॅम ऑफ रॉ मटेरियल्स ₹2. त्यानंतर स्टोरेज कॉस्ट 8% ऑन ॲव्हरेज इन्व्हेंटरी. तर मग बघा, आपल्याला पहिलं काढायचं इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी. तर इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटीसाठी फॉर्म्युला आहे इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी EOQ. इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी इज इक्वल टू इन स्क्वेअर रूट 2AO अपॉन C. तर बघा, हा टू असणार आहे. त्यानंतर ए म्हणजे ए इज इक्वल टू ॲन्युअल डिमांड. ए इज इक्वल टू काय, ॲन्युअल डिमांड. म्हणजे वर्षामध्ये किती क्वांटिटीची आपण डिमांड करतो आहे त्याला म्हणायचं ॲन्युअल डिमांड. त्यानंतर ओ म्हणजे ऑर्डरिंग कॉस्ट. एका ऑर्डरची किती कॉस्ट आपल्याला, म्हणजे एका ऑर्डरसाठी आपल्याला किती खर्च येतं, ऑर्डरिंग कॉस्ट. आणि सी म्हणजे कॅरिंग कॉस्ट. सी म्हणजे काय, कॅरिंग कॉस्ट. तर बघा, आपल्याकडे याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे प्रॉब्लेममध्ये. कन्झम्पशन ऑफ मटेरियल्स पर ॲनम 10,000 किलोग्रॅम्स. एका वर्षासाठी आपल्या मटेरियल घेण्यासाठी किती रुपये लागतात, 10,000 किलोग्रॅम्स. म्हणजे हे झालं आपलं ॲन्युअल डिमांड. तर इथं ॲन्युअल डिमांड किती आली, ॲन्युअल डिमांड आली 10,000. त्यानंतर ऑर्डर प्लेसिंग कॉस्ट पर ऑर्डर म्हणजे ऑर्डरिंग कॉस्ट किती आली, ऑर्डरिंग कॉस्ट ₹50. त्यानंतर कॉस्ट पर किलोग्रॅम ऑफ रॉ मटेरियल्स. रॉ मटेरियल खरेदी करण्यासाठी एका किलोसाठी किती रुपये लागतात, कॉस्ट पर किलोग्रॅम ऑफ रॉ मटेरियल्स ते किती दिलेलं आहे. 1 किलोग्रॅम रॉ मटेरियल्स खरेदी करण्यासाठी आपल्याला लागतात ₹2, बरोबर. पण आपल्या फॉर्म्युल्यामध्ये काय आहे, इन स्क्वेअर रूट 2A अपॉन C. तर आपल्याला इथे फक्त C लागतो आहे, कॉस्ट पर किलोग्रॅम ऑफ रॉ मटेरियल नाही लागणार आहे, आपल्याला C लागतं आहे, म्हणजे कॅरिंग कॉस्ट लागणार आहे. तर कॅरिंग कॉस्ट काढण्यासाठी आपल्याला कॉस्ट पर स्टोरेज कॉस्ट किती दिलेली आहे, 8% ऑन ॲव्हरेज इन्व्हेंटरी. ॲव्हरेज इन्व्हेंटरी म्हणजे कॉस्ट पर किलोग्रॅम ऑफ रॉ मटेरियल्स. तर या रॉ मटेरियल्सचे 8% आपली स्टोरेज कॉस्ट असणार आहे, आणि ती स्टोरेज कॉस्ट हीच आपली काय असणार आहे, कॅरिंग कॉस्ट असणार आहे. मग 8% ऑफ ॲव्हरेज इन्व्हेंटरी इज इक्वल टू कॅरिंग कॉस्ट. तर मग ॲव्हरेज इन्व्हेंटरी आपली आहे ₹2 इंटू 8%. कॅरिंग कॉस्ट किती आली, 2.8%, 0. तर मग कॅरिंग कॉस्ट आली आपली 0.16. मग आता या EOQच्या फॉर्म्युल्यामध्ये टाकून आपण इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी काढू शकतो. EOQ इज इक्वल टू इन स्क्वेअर रूट
2AO अपॉन C. तर मग बरोबर इन स्क्वेअर रूट 2A म्हणजे काय, ॲन्युअल डिमांड. आपली ॲन्युअल डिमांड किती आहे, ॲन्युअल डिमांड आहे आपली 10,000, 10,000 इंटू ओ म्हणजे ऑर्डरिंग कॉस्ट. ऑर्डरिंग कॉस्ट किती आपली ₹50 अपॉन सी म्हणजे कॅरिंग कॉस्ट. ही काय आलेली आपली कॅरिंग कॉस्ट किती आलेली आहे 0.16. तर मग बघा बरोबर इन स्क्वेअर रूट 2 गुणिले 10,000 गुणिले 50, 2 गुणिले 10,000 20,000, 20,000 गुणिले 50 10 लाख. भागिले 0.16. तर मग बरोबर इन स्क्वेअर रूट 10,000 भागिले 0.16 किती होतील, 10 लाख भागिले 0.16. तर 10 लाख भागिले 0.16 याचं उत्तर येतं 62,50,000. 62,50,000. आता हे 62,50,000 आले, पण हे EOQ आला का नाही. तर EOQ आपला त्याचा फॉर्म्युला काय आहे, इन स्क्वेअर रूट म्हणजे हे स्क्वेअर रूटमध्ये, तर स्क्वेअर रूट काढून आपल्याला जी अमाऊंट येईल तो असणार आहे आपला EOQ. तर मग आता आपण हा स्क्वेअर रूट काढूयात, आणि हा स्क्वेअर रूट काढल्यानंतर आपलं उत्तर येतं 2,500. आता 2,500 हे काय आलं आपलं, तर इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी. म्हणजे हे काय आलं, क्वांटिटी आली. क्वांटिटी आपली कशामध्ये होती, क्वांटिटी होती आपली किलोग्रॅममध्ये. म्हणजे आपलं उत्तर आलं 2,500 किलोग्रॅम. तर मग आपण जर प्रत्येक ऑर्डर ही 2,500 किलोग्रॅमची दिली तर आपल्याला कमीत कमी कॉस्ट लागणार आहे. तर हे आपले आले इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी आली. त्यानंतर आपल्याला काय सांगितलेलं आहे, ऑल्सो स्टेट द नंबर ऑफ ऑर्डर्स टू बी प्लेस इन अ इयर. म्हणजे एका वर्षामध्ये आपण किती ऑर्डर देऊ शकतो हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर बघा तर मग त्यासाठी फॉर्म्युला आहे नंबर ऑफ ऑर्डर्स टू बी प्लेस इन a year is equal to total consumption of materials per annum upon इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी. म्हणजे बघा आपल्याला एका वर्षामध्ये किती ऑर्डर दिल्या जातील ते काढण्यासाठी काय करायचं, टोटल कन्झम्पशन ऑफ मटेरियल पर ॲनम. म्हणजे एका वर्षामध्ये आपण टोटल किती कन्झम्पशन केलं, किती मटेरियल आपण खरेदी केलं ते वरती येईल, आणि खाली काय येईल, इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी. म्हणजे एका ऑर्डरमध्ये किती क्वांटिटी आपण घेतो आहे. त्यानंतर मग टोटल कन्झम्पशन ऑफ मटेरियल पर ॲनम आपण EOQ म्हणजे इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी इज इक्वल टू येणार आहे आपलं नंबर ऑफ ऑर्डर्स टू बी प्लेस. आपलं टोटल कन्झम्पशन ऑफ मटेरियल पर ॲनम आहे 10,000 किलोग्रॅम्स. मग ते येणार आहे 10,000 किलोग्रॅम अपॉन EOQ इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी. आपलं इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी किती आलेलं होतं, ते आलेलं होतं 2,500 किलोग्रॅम. तर मग ते 2,500 किलोग्रॅम, आणि हे आलं आपलं नंबर ऑफ ऑर्डर. किती नंबर ऑफ ऑर्डर आल्या, आणि त्या आल्या 10,000 अपॉन 2,500 4, म्हणजे 4 ऑर्डर्स पर इयर. म्हणजे एका वर्षामध्ये आपण 4 ऑर्डर दिल्या तर आपण 10,000 किलोग्रॅम कन्झम्पशन करू शकतो.